श्री स्वामी समर्थ. आजची व्हिडिओमध्ये खूप छान माहिती सांगणार आहेत. स्वामी महाराज तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. तर तुम्ही स्वामींचं नाव लिहायला आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहे तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रथसप्तमी माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील आपण साजरी करतो. तर या पक्षामधील सप्तमी तिथीला साजरी केली जाते. या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते. तसेच सूर्याला पाणी अर्पण करून दान देखील केले जाते. रथसप्तमी कधी आहे, पूजा करण्याची पद्धत आणि वेळ जाणून घ्या. त्यानंतर हिंदू धर्मामध्ये सूर्याची पूजा करण्यासाठी रथसप्तमीचा दिवस पवित्र मानला जातो. रविवार हा सूर्याचा दिवस मानला जातो. या दिवशी सूर्यदेवासाठी विशेष प्रार्थना केली जाते. म्हणजेच माघ महिन्यातील सुरुवात झालेली आहेच, पण सूर्यदेवाच्या पूजेसाठी हा महिना खूप खास मानला जातो. या महिन्यात रथसप्तमी येते. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 7व्या दिवशी रथसप्तमी साजरी केली जाते. म्हणजेच यावर्षी 2026 मध्ये रथसप्तमी 25 जानेवारी 2026 रोजी रविवारी आलेली आहे. या दिवशी भगवान सूर्याला जल अर्पण करून त्यांची पूजा केली जाते. या दिवशी सूर्यदेवाची पूजा आणि दान केल्याने आरोग्य आणि यश मिळते. रथसप्तमीचा दिवस हा मकर संक्रांतीचा शेवटचा दिवस मानला जातो. रथसप्तमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा आणि स्वच्छ कपडे घाला. त्यानंतर तांब्याच्या भांड्यात पाणी, हळदी, कुंकू, तांदूळ, लाल फुले आणि पाणी घ्या. नंतर सूर्यदेवाचे मंत्र जप करताना त्यांना पाणी अर्पण करा. आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करा. सूर्य चालीसा पठण करा. त्यांचा मंत्र जप करा. पूजा पूर्ण झाल्यानंतर गरिबांना दान करा. आपला सुख सौभाग्याचा संक्रांतीचा सण हा आपण रथसप्तमीपर्यंत साजरा करत असतो. रथसप्तमी म्हणजे साक्षात तेजाची पूजाच करण्याची थोर परंपरा आहे. या दिवशी तुम्हाला रांगोळीने सूर्यनारायणाची प्रतिमा काढावी. आपण जसं पौष महिन्यात सूर्यदेवाची सेवा पूजा करतो तसंच या पद्धतीने रथसप्तमीच्या दिवशी सुद्धा तुमच्या अंगणात जागा असेल, तुळशी वृंदावनाजवळ, तर रांगोळीने छान असं सूर्यनारायणाची प्रतिमा काढा. हळदी, कुंकू, फुलं, अक्षता वाहून पूजा करायची आहे. दिवा लावायचा आहे. सूर्यनारायणाला पाणी अर्पण करायचं किंवा अर्घ्य द्यायचा आहे. नमस्कार करा. अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही रथसप्तमीची पूजा म्हणजे सूर्यनारायणाची पूजा करू शकता. संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत सूर्याचे पूजन करणे. तसं तर रोजच आपण सूर्यनारायणाला अंघोळीनंतर अर्घ्य द्यावे, पूजन करावे, नमस्कार करावा असे घरातील प्रत्येक व्यक्तीने करावे. मग तुम्ही नोकरीला जात असाल, मुलं शिक्षणाला, घरातील महिला किंवा ऑफिसला जात असतील तर सर्वांनी सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. असे केल्याने आपल्याला प्रचंड प्रमाणात फळ आपल्याला मिळत असतं आणि आपल्या प्रत्येक कामात आपण यशस्वी होतो. जे काही अंधार असतात आपल्या आयुष्यात ते दूर होतात आणि यशाचा प्रत्येक मार्ग हा प्रकाशामध्ये उघडत असतो. प्रत्येक कामात आपल्याला यश मिळतं. म्हणून रोज आयुष्यभर आपण आपल्या सूर्यनारायणाची सेवा आवर्जून करावी. तर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत सूर्याचे पूजन, अर्चन, दान, अर्घ्य, गंगा स्नान या दिवसात अति अवश्य केले जाते आणि म्हणून सर्वांनी रथसप्तमीच्या दिवशी सुद्धा लवकर उठायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर तीळ टाकायचे आहे. त्याचबरोबर गंगाजलाचे 2 थेंब अंघोळीच्या पाण्यात अवश्य टाकावेत. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला अतिशय महत्त्व असते आणि म्हणून लहान लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत चिमूटभर पांढरे तीळ आणि थोडंसं गंगाजल अवश्य पाण्यात टाका आणि त्या पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे. म्हणजे तीर्थक्षेत्रामध्ये स्नान केल्याचा आपल्याला पुण्यफळ मिळतं. त्यानंतर सूर्यनारायणाला प्रत्येकाने अर्घ्य द्यायचं आहे. अर्घ्य दिलेलं पाणी कधीच ओलांडू नये. सूर्याला अर्घ्य द्या किंवा चंद्राला अर्घ्य देतो ते पाणी कधीच ओलांडून जाऊ नये. म्हणून एखाद्या कुंडीत ते पाणी पडेल अशा पद्धतीने आपल्याला सूर्यनारायणाला अर्घ्य द्यायचं आहे. सूर्याला अर्घ्य दिल्याने तुमच्या मुलांचे भाग्य तेजस्वी होईल. म्हणून सर्वांनी रथसप्तमीच्या दिवशी अंघोळीनंतर सूर्यनारायणाचे पूजन अवश्य करा आणि मग आपल्या दिवसाची कामाची सुरुवात करायची आहे. त्यांची कृपा, सातत्य, परोपकाराचा आदर्श आत्मसात करावा. प्रत्येकाने हेच उद्दिष्ट रोज सर्वांनी डोळ्यासमोर ठेवावं आणि रोजची सुरुवात ही सूर्यनारायणाच्या दर्शनाने करावी. तर यामुळे प्रत्येक कामात, मुलांना शिक्षण असेल, नोकरी, प्रत्येक कामात अगदी भरभरून यश मिळू लागते. रथसप्तमीपर्यंत कधीही स्वयंपाकघरात दूध उतू गेले तर त्याचा अर्थ काय होतो, काय आहेत दैवी संकेत? चला तर आजच्या व्हिडिओमध्ये हे महत्त्वाचा विषय आपण पाहणार आहोत.
दूध ओतू जाणे म्हणजे आपण जेव्हा नवीन गृहप्रवेश करतो त्या वास्तूत बघा शुभता यावी म्हणून आपण दूध ओतू घालवत असतो. घर गोकुळ राहावं, दूध किंवा तूप कधीच आपल्या घरात कमी पडू नये म्हणून, दुधातुपाची कधी कमी पडू नये म्हणून, आपल्या घरात लक्ष्मी घरात स्थिर राहावी, वास्तव्यास राहावी म्हणून आपण नवीन गृहप्रवेश करतो त्या दिवशी दूध ओतू घालत असतो. काही वेळा बघा अचानक गॅस मोठा चूल असेल तर लक्षच नाही, अशा वेळी दूध ओतू जाते. पण तुम्ही गॅसवर दूध ठेवला आहे, गॅसही बारीक आहे, तुमच्या मनीध्यानी सुद्धा नाही, तरी तुमच्या स्वयंपाकघरात जर दूध ओतू जात असेल तर अतिशय शुभ संकेत आहे. बघा, मुद्दामून दूध ओतू घालणं हे वेगळं, पण अचानक तुमच्या स्वयंपाकघरात रथसप्तमीच्या आधी दूध ओतू जात असेल तर घरात दुःखाचे दिवस संपून सुखाची चाहूल लागणार आहे, श्रीमंती लाभणार आहे, तुमचं घर गोकुळ होणार आहे. काही वेळा बघा लग्नाला बरेच वर्ष होऊन गेली तरी मुलंबाळ होत नाही, त्यांच्यासाठी तर हा शुभ संकेत आहे, अतिशय शुभ संकेत आहे. लवकरच तुमचं घर गोकुळ होणार आहे, खूप शुभ संकेत आहे. अचानक तुमचं थोडंसं दूध ओतू गेलं तर ते अतिशय शुभ संकेत आहे. तुमचे दुःखाचे दिवस संपलेले आहे, अडचणी संपणार आहेत. तुमच्या आणि तुमच्या घरात माता अन्नपूर्णेसह माता लक्ष्मी प्रसन्न झालेली आहे, सुखाची ही चाहूल आहे. त्याचबरोबर हातातून दूध सांडणे, पडणे, दुधाचा अपमान करणे या गोष्टी घरात चुकून सुद्धा करू नये. कधीतरी झालेली एखादी चूक तर ठीक आहे, पण मुलांना बघा आपण रोज दूध पिण्यास देतो, दूध वगैरे दिले तर दूध पिल्यावर कपात थोडं का होईना दूध मुलं ठेवतात. दुधाचा एक सुद्धा थेंब मोलाचा आहे. घराच्या सुख समृद्धीसाठी दूध कधीच फेकून देऊ नका. मुलांना सुद्धा सांगून ठेवायचं, जेवढं मूल दूध पितात ना आपण तेवढंच द्यायचं आहे. मुलं फक्त आहेत टाकून देत आहे, हे अत्यंत चुकीच्या गोष्टी आहे. आपल्या घरातल्या दुधाचा एक थेंब सुद्धा आपल्या घराच्या सुख समृद्धीसाठी खूप मोलाचा आहे. जेवढे लागेल ना तेवढेच द्या, तेवढेच मुलांना द्या. बघा आपल्याकडे दुधाची पिशवी येत असेल तर दूध पातेल्यात काढल्यावर सुद्धा पिशवीत 2-4 थेंब का होईना दूध असतंच. मग काय करायचं तर 2 चमचे दूध त्या पिशवीत टाका. पिशवीतील दूध काढून घ्यायचं आहे, पिशवी चांगली ढवळून घ्या आणि त्यातलं दूध काढून घ्यायचं आहे. तशीच पिशवी टाकून देऊ नका. दूध म्हणजे माता लक्ष्मीच आहे. ज्या घरात या वस्तूंचा, या गोष्टींचा मान ठेवला जातो तिथेच अखंड लक्ष्मी नांदत असते. म्हणून दूध असेल, तूप असेल, आपल्या घरातील या गोष्टींचा कायम मान ठेवा. माता लक्ष्मी, माता अन्नपूर्णा सुद्धा आपल्या घराचा, आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तींचा मान ठेवते आणि कायम आपल्यावर प्रसन्न राहते. म्हणून महिलांनो, तुमच्याकडे जर दुधाची पॅकेट वगैरे येत असेल तर काळजीपूर्वक दूध काढल्यानंतर पातेल्यात जेव्हा दूध काढले जाते तेव्हा चमचाभर त्या पुड्यात टाकून पुन्हा ढवळून घ्या. थोडक्यात काय तर माता अन्नपूर्णा, माता लक्ष्मी तुमच्यावर खूप प्रसन्न झालेली आहे आणि मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत तुमच्या घरात किती वेळा दूध ओतू गेले व दूध ओतू गेला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. ही माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच आपण सर्वांना व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभारी आहे. श्री स्वामी समर्थ.